नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अवताडेज प्रोफेशनल अकॅडमीच्या सीए वाला कॉमर्स कॉलेजमध्ये 11वी कॉमर्सचे लेक्चर्स 10 जून पासून स्टार्ट होत आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने. गेल्या 16 वर्षापासून सीए पवन अवताडे सर आणि अवताडेज प्रोफेशनल अकॅडमी सीए सीएस सीएमएच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलेले आहे. परंतु मागील वर्षीपासून एक पाऊल पुढे जाऊन आम्ही 11वी पासूनच सीए सीएस सीएमए सारख्या भारतीय कोर्स सोबतच एसीसीए सीपीए आणि सीएफए सारख्या कोर्समध्ये मार्गदर्शन सुरू केलेलं आहे. तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी करायचे काय? 11वी पासूनच अवताडेज प्रोफेशनल अकॅडमीच्या सीए वाला कॉमर्स कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय आणि क्लासेस आणि कॉलेज दोन्हीही एकाच ठिकाणी करायचे. तर सीए वाला कॉमर्स कॉलेजमध्ये नेमकं बाकीच्या कॉलेजपेक्षा वेगळं काय भेटतं? एक, कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञ प्राध्यापक म्हणजे स्वतः सीए सीएस सीएमए या ठिकाणी तुमच्या मुलांना 11वी पासूनच मार्गदर्शन करतात, जेणेकरून 11वी-12वी सोबतच सीए सीएस सीएमएचं प्रिपरेशन स्टार्ट होऊन जातं. त्यासोबतच मुलांचा कल ओळखून की नेमकी विद्यार्थी तर म्हणतोय मला सीए करायचं, विद्यार्थी तर म्हणतोय की मला एसीसीए करायचं, परंतु 11वी पासूनच या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मुलगा शिकत असल्या कारणाने त्याचं अनालिसिस करून हे लक्षात त्याच्या आणून दिलं जातं की बेटा तू सीए पेक्षा एसीसीए मध्ये चांगला चढशील, तू एसीसीए पेक्षा तू सीएस कर बेटा, तुझ्याकरता ते चांगलं आहे. सो हे मार्गदर्शन 11वी पासूनच त्याला योग्य पद्धतीने तज्ज्ञांकडूनच भेटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की आपल्याला पोहायचं असेल तर आपल्याला स्विमरकडे जावं लागतं, जर आपल्याला सीए सीएस सीएमए सारख्या प्रोफेशनल डिग्रीज मिळवायच्या तर आपल्याला 11वी पासूनच प्रोफेशनल्सकडे जावं लागणार आहे आणि ती गोष्ट तुमची अवताडेज प्रोफेशनल अकॅडमीच्या सीए वाला कॉमर्स कॉलेजमध्ये पूर्ण होते. नंबर 2, डिजिटल क्लासरूम आणि रेकॉर्डेड लेक्चर्स. म्हणजे यातून दोन गोष्टी साध्य होतात. प्रथम, जर समजा विद्यार्थी क्लासेससाठी कॉलेजसाठी काही कारणास्तव आजारपणामुळे येऊ शकला नसेल किंवा पावसामुळे त्याला याला पॉसिबल होत नसेल, तर हे सर्व लेक्चर्स जे डेली होतात ते रेकॉर्ड होऊन त्या ऍप्लिकेशनमध्ये म्हणजे आमच्या अवताडेज प्रोफेशनल अकॅडमीच्या ऍप्लिकेशनमध्ये सेव्ह होतात. विद्यार्थ्याला त्याचा ऍक्सेस पूर्ण वर्षभर असतो. म्हणजे ते व्हिडिओ लेक्चर्स, तो झालेला चॅप्टर, तो झालेला प्रश्न वर्गामधला तो विद्यार्थी एक वेळेस, दोन वेळेस, 3 वेळेस, 10 वेळेस बघू शकतो त्याच्या सोयीने. ही तर एक अडचण दूर झाली. परंतु दुसरी सगळ्यात महत्वाची, बहुतांश वेळेस विद्यार्थी पालकांना किंवा शिक्षकांना आम्हाला हे कारण देतात की सर मी त्या दिवशी टेस्टला मार्क कमी पडले, मला तो क्वेश्चन सॉल्व्ह यामुळे करता नाही आला कारण की मी त्या दिवशी लेक्चरसाठी नव्हतो. अरे बेटा, जर तू लेक्चरसाठी नव्हता तर ते लेक्चर तर फोनमध्ये अवेलेबल होतं ना. म्हणजे तू जरी कॉलेजला नाही गेला, तू जरी क्लासेसला नाही आला तर क्लास आणि कॉलेज दोन्ही तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे, जेणेकरून अभ्यासामध्ये एक सुलभता निर्माण होईल. नंबर 3, केवळ पुस्तकी नाही तर प्रॅक्टिकल प्रत्यक्ष बिझनेसचा अनुभव अकॅडमीद्वारे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. याद्वारे आम्ही प्रॅक्टिकल अकाउंटिंग कशी होते, प्रॅक्टिकल व्यवसाय कसे चालतात, एखाद्या व्यवसायाला, एखादा बिझनेस चालवणाऱ्या माणसाला, व्यक्तीला, त्या बिझनेसमॅनला एका अकाउंटंट कडून, एका कॉमर्सच्या विद्यार्थ्याकडून, एका चार्टर्ड अकाउंटंट कडून काय अपेक्षा आहेत ह्या प्रत्यक्षरित्या त्या बिझनेसमॅन कडूनच समजून घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना एक्झॅक्टली बिझनेस चालतो कसा, एक्झॅक्टली कॉमर्स चालतं कसं हे बघायला भेटतं. निश्चितच सायन्सच्या विद्यार्थ्यांसारखे लॅब आपल्याकडे अवेलेबल नाहीत कॉमर्समध्ये, परंतु मी असं समजतो की श्रीरामपूरमध्ये असो किंवा श्रीरामपूरच्या बाहेर असो, जे बिझनेसेस आहेत, जे बिझनेस वर्ल्ड आहे, हेच कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी एक लॅब आहे. प्रॅक्टिकली ते जे गोष्टी बुक्समध्ये थेरॉटिकली बघतात त्याच गोष्टी त्यांना प्रॅक्टिकली बिझनेसमध्ये बघायला भेटतात आणि आम्ही त्यांना त्या 11वी पासूनच अनुभव करून देतो. पॉइंट नंबर 4, सुसज्ज अभ्यासिका आणि वेळोवेळी टेस्ट. म्हणजेच अवताडेज प्रोफेशनल अकॅडमीच्या सीए वाला कॉमर्स कॉलेजमध्ये आहे 60 कॅपॅसिटी असलेली लायब्ररी, ज्यामुळे बेनिफिट हा होतो की विद्यार्थी 11वी पासूनच लायब्ररीमध्ये बसतात, अभ्यासाची त्यांना सवय लागते. त्यांच्या आजूबाजूला असे विद्यार्थी बसलेले असतात ज्यांनी सीए फाउंडेशन पास केली आहे, 12वीची बोर्डची परीक्षा पास केली आहे, सीए इंटरमिजिएटचा ते अभ्यास करताय किंवा आर्टिकलशिपला जॉईन झाले. त्यामुळे त्यांना या ठिकाणी असं ऍटमॉस्फिअर भेटतं की इथे त्यांच्या आजूबाजूला असे विद्यार्थी आहेत, त्यांचं ध्येय पण यांच्या ध्येयाशी संलग्न आहे, जेणेकरून त्यांचं माइंड डायव्हर्ट होत नाही. काय एक म्हण आहे की शार्क मासा जो आहे तो जर तुम्ही एखाद्या छोट्याशा पॉन्ड मध्ये किंवा काचेच्या ग्लासमध्ये ठेवला
तर तो तेवढाच होतो. पण जर तो समुद्रामध्ये सोडला तर तो इतका बलाढ्य होतो की तो जहाज पलटी करू शकतो. सो सेम ज्या वेळेस त्याला असं एन्व्हायरमेंट भेटतं जिथे आजूबाजूला सीए, सीएस, सीएमए किंवा त्याला जे करायचे ते करून बसलेले विद्यार्थी आहेत, ते करून बसलेले लोक त्याच्या आजूबाजूला आहेत, त्यामुळे त्याचा फोकस एक्झॅक्टली त्याच गोष्टींवरती राहतो आणि टेस्टमध्ये तो चांगला परफॉर्मन्स देतो. 5. 11वी पासूनच ग्लोबल प्रोफेशनल बनण्याची तयारी. टोटल 6 प्रोफेशनल कोर्सेस कॉमर्समध्ये अवेलेबल आहेत, ज्याचं मार्गदर्शन अवताडीज प्रोफेशनल अकॅडमीच्या सीए वाला कॉमर्स कॉलेजमध्ये आपल्याला भेटतं. इंडियन कोर्सेसमध्ये येतात सीए, सीएस आणि सीएमए आणि इंटरनॅशनल कोर्सेसमध्ये येतात एसीसीए, सीपीए आणि सीएफए. 11वी पासूनच विद्यार्थ्याचा कल ओळखून त्या दृष्टीने त्याची तयारी केली जाते. झालेलं काय विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, की 11वी 12वीचा जो सिलेबस आहे आणि ह्या प्रोफेशनल डिग्रीचा जो सिलेबस आहे, गेल्या वर्षानुवर्षे 11वी 12वीचा कॉमर्सचा सिलेबस हा सेम आहे, त्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. परंतु सीए, सीएस, सीएमए, एसीसीए, सीपी आणि सीएफए सारख्या प्रोफेशनल कोर्सेसचा सिलेबस दर 6 महिन्यांना बदलत जातो. त्यामुळे झालेलं काय, ही जी 11वी 12वी सिलेबस आणि ह्या प्रोफेशनल कोर्सेसच्या सिलेबस मधली जी अंतर आहे ते वाढत गेले. त्यामुळे नॉर्मली ज्यावेळेस विद्यार्थी 11वी 12वी नॉर्मली कुठल्याही कॉलेजमधून करतात आणि त्यानंतर 12वी नंतर त्यांना आठवतं की आता मला सीए करायचंय आणि मग आमच्याकडे येतात. म्हणजे सीएचा सिलेबस बघतात किंवा सीएसचा सिलेबस बघतात, मग तो जड वाटायला लागतो आणि त्यांच्या मनामध्ये ज्यावेळेस ते म्हणतात की मला सीए करायचंय, त्यावेळेस आजूबाजूच्या समाजाने ऑलरेडीच खूप सारी भीती घातलेली असते की अरे बेटा हे तर 1000 जणांमधून 1-2च पास होतात. मग ज्यावेळेस तो विद्यार्थी ही दुरी बघतो, ऑटोमॅटिकली त्याची जी भीती आहे ती मनामध्ये घर करून जाते. तर हीच गोष्ट दूर करण्यासाठी आम्ही 11वी पासूनच सीए, सीएस, सीएमए ह्या प्रोफेशनल कोर्सेसचा जो सिलेबस आहे तो इकडे 11वी मध्ये अडॅप्ट करून 11वीच्या सिलेबसची उंची वाढवून मुलांना शिकवतो, जेणेकरून मुलांना सीए, सीएस, सीएमएचा प्रिपरेशन जड जात नाही. पॉइंट क्रमांक 6 सगळ्यात महत्वाचा, पालकांशी सुसंवाद वेळोवेळी. पालकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला जाणार आहे, ज्यामध्ये आपल्या विद्यार्थ्याला प्रत्येक टेस्टला किती मार्क आले, त्यांनी कसा परफॉर्मन्स केला, जर समजा एखाद्या वेळेस त्याचा परफॉर्मन्स कमी झाला तर तो का कमी झाला आणि त्यामध्ये सुधारणा काय केल्या जाऊ शकतात, याचा प्रत्यक्ष संवाद पालकांशी वेळोवेळी केला जातो, जेणेकरून त्यालाही हे जाणवतं की भैया आपल्या शिक्षकांचं, आपल्या सरांचं आपल्या पालकांशी, आपल्या मम्मी पप्पांशी वेळोवेळी संवाद आहे आणि तो त्या डिसिप्लिननी कायम राहतो. तर या सगळ्या गोष्टी अवताडे प्रोफेशनल अकॅडमीच्या सीए वाला कॉमर्स कॉलेजमध्ये तुम्हाला अनुभवायला भेटतात. स्वतः चार्टर्ड अकाउंटंट्स ते शिकवतात. त्यामुळेच हे फक्त कॉलेज नाही, हे आहे कॉमर्स मधील करिअरच्या यशाची गुरुकिल्ली. थँक्यू.